ती गुलाबी साडीवाली मुलगी आता सध्या काय करते? थोडासा वेळ घेतला तिने, पण ती आता लवकरच परत प्रेक्षकांच्या मध्ये येईल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. तुला काय हाय प्राजक्ता, तू आज आमच्या पॉडकास्ट मध्ये आलीस तर मराठी फाउंडर शो मध्ये. थँक्यू. मोस्ट माय प्लेजर इट्स माय प्लेजर. सो कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मी पण मस्त. तू सगळ्यांना माहिती आहे प्राजक्ता, सगळ्या 500 मिलियन प्लस व्ह्यूज तुझ्या व्हिडिओला आलेले. गुलाबी साडी, हो. असे कमी लोक असतील ज्यांना तू माहिती नसेल, पण जे लोक आहेत ज्यांना तू माहिती नाहीये त्यांना थोडं तुझ्याबद्दल सांग. प्रथमतः नमस्कार आणि हाय. तर मी प्राजक्ता घाग. सगळ्यांनी मला गुलाबी साडीमधून पाहिलंच आहे. त्या अगोदर सगळ्यात अगोदर म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे डिम्पल माझं गाणं. तर त्या थ्रू मी लोकांपर्यंत प्रथमतः तुला इकडे पहिल्यांदा बघूनच पोहोचले. बोलायला लागेल. अच्छा, इकडेच बघायचं, इकडेच कॅमेराकडे बोलतो. नाही बघायचं. नाही. ठीक आहे. तर मग डिम्पल मधून माझी लोकांपर्यंत मी पहिले पोहोचले. त्यानंतर गुलाबी साडीने तर मी जगभरच गेले. तर मी बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तसं तर मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं होतं आणि Okay. मी स्पर्धा परीक्षा पण दिल्यात. MPSC, UPSC, बऱ्याच ट्रेन, रेल्वे वगैरे. जसं की आपण नाही का मिडल क्लास घरीमध्ये असतो आपण, हा. सरकारी नोकरी पाहिजे तसं सगळ्या परीक्षा देऊन वगैरे झालंय माझं. पण अचानक भयानक मी या क्षेत्राकडे वळले. एकदा मी IPL केलं होतं 2017ला. काय केलं होतं? IPL? IPL मध्ये वोडाफोन फॅन आर्मी असायची तेव्हा. हा. आता ती सध्या दिसत नाही. तेव्हा मी वोडाफोन फॅन आर्मीचा एक मोमेंट होता जिकडे आम्हाला 6 वगैरे मारला की लगेच हा. चिअर गर्ल्स कशा Cheer आता girls, असतात, yes. तर तसं तसे आम्ही वोडाफोन फॅन आर्मीवाले होतो. ओके. त्या थ्रू मग मी थोडंसं IPL मध्ये काय झालेलं तेव्हा की माझ्या सगळे लोक बघा IPLचं तर क्रेज आहेच. तेव्हा सगळ्यांनी पाहिली होती माझी थोडीशी झलक. माझे सगळे रिलेटिव्ह फ्रेंड्स तेव्हा तर कोणाला माहिती नव्हतं. मग ते मला रेकग्नाइज केलं त्यांनी की छान वाटलं तुला पाहिलं. मग ते क्लिप्स वगैरे. मग तिथून मला असं वाटलं की किती छान आहे, सगळ्या लोकांना आवडते आणि सगळे मला खूप जास्त असं अटेन्शन द्यायला लागले. माझे रिलेटिव्हच होते तेव्हा, ते काय असं बाहेरची लोक नव्हती. मग तिथून मी इकडे कधी वळले ते मला कळलंच नाही आणि मला आपणच संधी येत गेली बाय गॉड्स ग्रेस. ओके. सो तिथून तुझ्या व्हिडिओज लोकांनी बघितले आणि तिथून तू मोटिवेट झालीस की मी काहीतरी असं क्रिएटिव्ह करायला पाहिजे. क्रिएटिव्ह करायला पाहिजे. हा. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये कशी आलीस? लाईक तुझं कोणी बॅकग्राऊंड मध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये होतं की तुला काही कुठं हुक झालं की तू ह्या इंडस्ट्रीमध्ये आलीस? बॅकग्राऊंड मध्ये तर माझं या इंडस्ट्री मधलं कोणीच नव्हतं. हा. मी तेव्हा मला वाटतं इंस्टाग्राम आलं, इंट्रोड्यूस झालं होतं इंडियामध्ये. हा. मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होते. ओके. तेव्हा माझ्या नवऱ्याची बायको सिरियल चालू होती झी टीव्ही वरती. हा. तर आशुतोष बाविस्कर त्यांचे जे होते डिरेक्टर होते, असिस्टंट डिरेक्टर. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता सोशल मीडिया थ्रू की Okay. तुझा चेहरा आहे तर शनायाच्या रोलसाठी तू येशील का म्हणून. शनायाचा रोल? शनायाचा रोल रसिका दाभोळगावकरजीने केला. हा. तर त्याचं ऑडिशन चालू होतं. तर मी तर आय वॉज व्हेरी एक्साइटेड. अरे मला सिरियलचं ऑडिशन आलंय वगैरे. तेव्हा तर ते ड्रीम होतं. आणि मी मम्मीला वगैरे सांगितलं. स्क्रिप्ट वगैरे बघितल्यानंतर त्यांना टेन्शन आलं की शनायाची स्क्रिप्ट होती खतरनाक एकदम. तर पप्पा बोले आपलं काम नाहीये हे. माझे पप्पा रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. तर त्यांचं सगळं डिसिप्लिन मध्ये. आणि तेव्हा सरकारच्या पण इतक्या छान योजना वगैरे असायच्या किंवा बेनिफिट्स असायचे सरकारचे. तर त्यांचं म्हणणं कसं होतं की तुम्ही लाईक गव्हर्नमेंट जॉब आणि गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे. तर जसं की मी म्हणाले मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं होतं. तर मग ते मला म्हणाले की नाही तू या क्षेत्रामध्ये जायचं नाही म्हणून, आपल्याला ते नाही चालत. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे. इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं. मम्मी बोलली आपल्याला इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचंय. मम्मीचं होतं की तुला म्हणजे तिची इच्छा होती की मला पेपरमध्ये बघावं किंवा टेलिव्हिजनवरती बघावं एटसेट्रा एटसेट्रा. तर मग तेव्हा तसं झालं. ते कॅन्सल केलं. मग तिथून जे इथे होतं की अरे आहे म्हणजे आपल्याला अप्रोच झालाय ना, मग काहीतरी असेल या हिशोबाने. आणि त्यात मी मॅनिफेस्ट करते, स्पिरिच्युअल आहे थोडीशी, उपास तापास असतात माझे चालू. तर मग तसं करत 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 कदाचित ते अट्रॅक्ट होत गेलं असेल की संजू सोबत माझी ओळख झाली. संजू सोबत आम्ही खूप अगोदर, खूप जुनं त्याचं गाणं मी सांगतेच सारखंच. तो म्हणेल की गोरी गोरी पान गाणं आम्ही केलं होतं खूप अगोदर. तुम्ही आताही बघाल तर तुम्ही ते गाणं म्हणजे इतकं स्ट्रगलिंग मध्ये होतं संजू तेव्हा. भयंकर स्ट्रगल होतं संजूचं. मी त्याला पाहिलंय तेव्हापासून. तर आणि ते गाणं केलं आणि कसं काय आय डोंट नो की ते गाणं पण 10 मिलियन वरती गेलं. ओके. तेव्हा. आणि मग तिथून पुढे मग आमचा बॉन्ड चांगला झाला. जे काय मी त्याला सपोर्ट केला, त्याने मला चान्स दिला. तसं मग आम्ही डिम्पल केलं.
मग नऊवारी केलं, मग तसं मला गुलाबी साडी मिळालं. त्याच्या मध्यंतरी मी एक मूव्ही पण केलाय, फीचर फिल्म होती टिटवी द ब्राईट होप. ती अजून पण एमएक्स प्लेअरला असेल, शेमारूला वगैरे असते. आणि पण ते मराठी मूव्ही, त्यात फीचर फिल्म्स, त्यामुळे लोकांना अजून माहित नाही की मी काय काय केलं. तसं मी बऱ्याच गोष्टी केल्यात, अल्बम सॉंग्स पण माझे बरेच असतील. आणि मग गुलाबी साडी मूव्ही सगळ्यांना कळाली असेल ना, त्याच्या अगोदर माझं खूप मी पण केल्यात अशा गोष्टी. परत झिंग झिंग झिंगाट आदेश बांदेकर सरांसोबतचं ते त्याचा प्रोमो होता झी टीव्हीचा, मी तो पण केलाय. आणि बऱ्याच गोष्टी अशा मी अशा केल्यात. ओके. सो संजू आणि तुझी भेट कशी झाली? संजूची आणि माझी भेट एक मध्यस्थी माणूस होता, मुलगा होता. त्याचं नाव मला आता आठवत नाहीये काय. पण तेव्हा संजूला त्याच्या ह्याच गोरी गोरी पानच्या अल्बमसाठी एक फेस हवा होता. आणि ही वॉज लुकिंग फॉर अ कोलॅबोरेशन, की तेव्हा तो पे करू शकत नव्हता. मग तेव्हाच तो मला कनेक्ट झाला, आय डोंट नो हाऊ. आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं करायचं. तेव्हा संजूने नाळचं कव्हर केलं होतं, नाळ मूव्ही. आणि ते मी पाहिलं, खूप छान होतं ते. तर मी म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण माझं पण तसंही अजून काही आलेलं नाहीये. मूव्ही वगैरे होता, पण लोकांपर्यंत काय तो पोहोचला नव्हता. तर आपल्याला जेवढं काम मिळेल तेवढं चांगलं आहे, म्हणून मग मी ते केलं आणि तिथून आमची ओळख झाली. ओके. सो तू बोललीस की तुझ्या घरच्यांचा स्टार्टला सपोर्ट नव्हता. सो तू एक त्यांची इच्छा होती की तुला काय कलेक्टर बनवायचंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो तू घरच्यांना कसं मॅनेज केलं आणि कशी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलीस? मी जॉब करत करत साईड बाय साईड हे सगळं केलंय. म्हणजे माझा जॉब पण चालू होता, मी पुण्याला आले होते. मला कॉलेज प्लेसमेंट पण मिळाली होती सिंटेल नावाच्या कंपनीमध्ये वगैरे. पण मी तोपर्यंत वाट नाही बघत बसले, कारण मला यायचं होतं इथे पुण्यामध्ये, काहीतरी करायचं होतं. तर पहिला अमेझॉन, नंतर टेक महिंद्रा, मग करता करता मी साईड बाय साईड हे करत गेले. पण जेव्हा त्यांना कळलं की याच्यामध्ये सक्सेस मिळते बाबा, की 4 लोक येऊन येऊन त्यांना सांगतायत की तुमच्या मुलीला मी पाहिलं आणि इन्कम पण आहे चांगला, म्हणजे लाईक जसा कंपनीचा एक पगार आपण एका दिवसात कमावू शकतो ह्या फील्डमध्ये, तर ते तसं मग ठीक आहे म्हणाले, तुझी आवड आहे, काय करू शकत नाही. मग त्यामुळे माझी मम्मी तर आहेच माझ्या सपोर्टमध्ये, ती तर पहिल्यापासूनच, नो डाऊट. मग पप्पा पण डायव्हर्ट झाले. सो फर्स्ट सॉन्ग तुम्ही जेव्हा डिम्पल केलं त्याचा थोडासा एक्सपिरियन्स सांग, कशी ती जर्नी होती. सो फर्स्ट टाइम तू असं कोणतं तरी गाणं करत होतीस, सो तू कधी केलेलं नव्हतं. जेव्हा तू फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केला आणि तो पण तेव्हा स्ट्रगलिंग फेजमध्ये नवीन होता, सो ती सगळी जर्नी कशी होती, तो एक्सपिरियन्स कसा होता, तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. डिम्पलचं कसं होतं की त्यांनी गाणं शूट, ते खूपच फनी आहे डिम्पलची स्टोरी. म्हणजे गाणं वगैरे सगळं छान शूट, रेकॉर्ड वगैरे झालं. त्यानंतर त्यांना एक डिम्पल असणारी मुलगी हवी होती, पण कदाचित त्यांना मिळाली नसावी. मला फोन आला संजूचा की प्राजक्ता, तुला डिम्पल पाडता येईल का मेकअपने? मला माहितीये नाही येणार, पण आता मी संधी सोडू कशाला? मी म्हटलं हा पाडू, म्हटलं इथे थोडंसं काळ करू आणि थोडंसं डिम्पल वगैरे पाडूया. तर ठीक आहे बोलला, चालेल, मग आपल्याला शूट करायचंय, गोव्याला शूट असेल, आम्ही असं असं येतोय, तू तसं तसं ये पुण्यावरून. तर ठीक आहे म्हटलं, चालेल. मी फ्लाईटनेच गेले डिरेक्टली आणि ती लोक सगळे आले. मग त्यांनी ट्रेनमध्ये येता येता त्यांचं स्टोरी डिस्कस झाली. ओके. लाईक इनिशियली त्यांचं काय ठरलेलं, संजू आणि मी होतो. आमचे डिरेक्टर होते अमेय जोशी त्या सॉंगचे. तर त्यांना थोडंसं वाटलं की मला अभिनय करायचंय, म्हणून कदाचित त्यांनी माझ्या अगेन्स्ट ते कास्ट झाले. आणि त्यांचीच बहीण होती श्रेया, ती पण खूप चांगली ऍक्ट्रेस आहे. तिला याच्यामध्ये घेतला आम्ही, म्हणजे ती होतीच पहिल्यापासून स्टोरीमध्ये. आणि मग संजू, आणि मग ते अशी ती आमची स्टोरी बनली की तुम्ही कपल, आम्ही कपल. मग ती थोडी डेथ झाली, मग तिच्यावरती ते गाणं, असं खूप छान ते सगळं डिसाईड झालं. आणि मग गोव्यामध्ये आम्ही भेटलो आणि तिथे ते सगळं शूटिंग वगैरे केलं. ती पूर्ण टीमच खूप कोऑपरेटिव्ह आहे, लाईक संजू, आणि खूप छान, म्हणजे माझ्यासोबत खूप छान बिहेवियर पहिल्यापासून, सपोर्ट, आणि व्हेरी नाईस सगळा एक्सपिरियन्स. सो ते गाण्याचं जेव्हा सक्सेस आलं तेव्हा तुला एक्सपेक्ट केलं तू की असं काहीतरी होईल, इतके व्ह्यूज आले आणि फर्स्ट सॉन्ग आय गेस 10 मिलियन व्ह्यूज आले, राईट? हो, गोरी गोरी पान. येस. आणि तेव्हा आय गेस तेव्हा इतकं सोशल मीडिया पण नव्हतं, स्टील तुम्हाला तेवढं सक्सेस भेटलं. सो तुला काय वाटतं त्याचं श्रेय कुठाला? तर हे खूपच चमत्कारिकच आहे. आणि म्हणजे मी स्वतः शॉक्ड होते की गोरी गोरी पान 9 मिलियन पर्यंत, 10 मिलियन पर्यंत जाऊ शकतं. आणि त्यानंतर डिम्पल तर डायरेक्ट 54 मिलियन्स विदाउट कोणतंही प्रमोशन नाही, काही नाही. संजू स्ट्रगल करतोय, मी नवीन आहे, आणि लोकांना आवडतंय, फेमस झालंय, गोवाला वाचतंय, सगळीकडे वाचतंय वगैरे. तर त्याचं श्रेय तसं तर संजूचं स्ट्रगल आणि माझं मॅनिफेस्टेशन यांचं जे काही मेळ झाला त्याच्यामधूनच ह्या गोष्टी होत गेल्या असं मी म्हणेन. कारण की मी पण तेव्हा एकदम पीक वरती होते, मला काहीतरी आयुष्यात करायचं होतंच त्याच्यामुळे. आणि जसं मी म्हणाले, मी स्पिरिच्युअल आहे लहानपणापासून, आमच्या घरी भजन वगैरे पप्पा वगैरे सगळे करतात, वारकरी संप्रदाय आहे थोडक्यात, तर ते होतं माझं. ओके. मग म्हणजे प्रत्येक अजूनही जेव्हा मी एखाद्या सॉंगचं किंवा कोणतंही शूट केलं ना, की माझी पहिली देवाला प्रार्थना असते की तू इथे काहीतरी चमत्कार कर,
माझं काहीतरी होऊ दे हां. आणि ते लिहून ठेवते. माझ्याकडे हं. आहेत त्या गोष्टी बऱ्याच. हं. पण मी एकदा डिस्कस केल्या होत्या त्या गोष्टी. पण ते असं म्हणतात ना, की हं. पॉझिटिव्ह एनर्जीज किंवा व्हायब्रेशन्स तुम्ही जास्त शेअर नाही करायच्या. काही हं. गोष्टी असतात ज्या तुम्ही फील करायच्या असतात. ओके. मग ते त्याच्यामध्ये मजा राहत नाही. मग तसाच थोडासा अनुभव मी आता मध्यंतरी घेतला. म्हणून मी काय जास्त खोल जात नाही मॅनिफेस्टेशनच्या. पण हां, तसंच की त्याचं स्ट्रगल आणि हं. माझी काही इच्छाशक्ती असेल. सो डू यू बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन? आय डू बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. सो काय एक्सपिरियन्स होता तुझा? गुलाबी साडी हा माझा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणेन. सिरियसली? नो डाऊट संजूचा स्ट्रगल आहे. ही इज द वन. हां. पण माझ्यासाठी हो. कसं म्हणजे काय काय तू मॅनिफेस्ट केलं होतं? ऑब्व्हियसली आता तू जास्त खोलमध्ये जात नाही, बट आता आय गेस ते सक्सेसफुली तुझं मॅनिफेस्टेशन अचीव्ह झालंय. हो. सो थोडा एक्सपिरियन्स सांग. एक्सपिरियन्स म्हणजे माझ्याकडे विथ डेट आहे. आता मी ती डायरी नाही आणली, पण तुला माझ्या फोनमध्ये मी फोटो काढून ठेवलेत, तर मी तुला दाखवेन ते नक्कीच. आमचं शूट झालं. आमचं शूट झाल्यानंतर आम्ही आलो, म्हणजे मी घरी आले नाशिकवरून आणि माझी डायरी असते. मी त्याच्यामध्ये लिहायला सुरू केलं. मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबर पासून लिहिलं असेल मी. 6 तारीख असेल त्याची, की आता माझं गाणं आलंय. डायरेक्ट गाणं आलंय. मी शूट करून मी नुकती आलीच होते, की गाणं माझं आलंय आणि आता ते खूप सुपर डुपर हिट आहे. हे गाणं वेगळंच आहे, म्हणजे हे ग्लोबल हिट आहे. हे माझे शब्द आहेत त्याच्यामध्ये. आणि थँक्यू युनिव्हर्स म्हटलं, सगळं छान चालू आहे माझं. आणि हे मी डेली गाणं म्हणजे 6 फेब्रुवारीला मला वाटतं रिलीज झालं असेल. त्याच्या आधी माझं डेली चालू होतं हे. आधी पण मी तसंच केलेलं आहे. पण ह्या वेळेस ते एकदम जुळलंच, म्हणजे आय डोंट नो. पण संजूने पण खूप जोर लावला होता गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं, त्यामुळे त्याचं तर होतच खूप. आणि मी माझं चालू होतं आणि ते झालं तसं. आणि मग आय वॉज लाईक की हे काम करतंय. सो ती जर्नी कशी होती? गाणं तर एका रात्रीमध्ये झालं, स्लो झालं. सो ती जर्नी कशी होती? जो मॅनिफेस्टेशन आणि ते सॉंगचे व्ह्यूज ते कसं झालं थोडं? तुला सांगते, मी गाणं आहे ना 1 ते 3 महिन्यामध्येच गाण्याने डायरेक्ट ग्रिप पकडली होती. ओके. रील्समध्ये वगैरे इन्स्टाच्या. आणि त्याच्या 5व्या-6व्या महिन्यामध्येच आम्हाला खूप चांगले ऑफर्स आणि हे सगळं रिस्पॉन्स वगैरे आला होता. तर मी म्हणजे तुला मी दाखवेन. आता आपण प्रेक्षकांना जाऊ दे, मी तुला दाखवेन, तर तू बघशील की त्याच्यामध्ये मी जे काय लिहिलंय वर्ड्स वगैरे, ते एकदम यू कॅन रिलेट इट, की असं होतं ते. त्यामुळे आय वॉज लाईक की पण ते काय झालं की नंतर मी काही थोडंसं गोष्टी करायच्या बंद झाल्या माझ्याकडून. कामं वाढली, सगळं वाढलं. मग हेक्टिक शेड्यूल, मला आता येऊन नुसतं झोपायचं, काय करायचं नाही. मग ते थोडंसं झालं बॅकफूट. बट मॅनिफेस्टेशनचं तू म्हणशील तर मी तर सांगेनच की त्याच्यामध्ये आहे, दम तो है. सो इतकं मोठं सक्सेस भेटू शकतं मॅनिफेस्टेशननी. इट इज लाईक म्हणजे आजकाल मला तर वाटतं सगळ्यांनी मॅनिफेस्टेशन करायला पाहिजे. कारण इतकं 550 मिलियन म्हणजे 50 करोडपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला. मी तो जगभरात, इव्हन न्यूयॉर्कला, न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरला सुद्धा ते लागलं. इव्हन सेलिब्रिटीजनी त्याच्यावरती रील्स बनवल्या. 2 मिलियन पेक्षा जास्त रील्स त्याच्यावरती बनल्यात, विच इज मॅसिव्ह. म्हणजे लाईक हे मॅनिफेस्टेशन होऊ शकतं किंवा त्याचं स्ट्रगल किंवा त्याची मेहनत असेल, बट स्टील कुठेतरी वाटतं की मॅनिफेस्टेशन वर्क करतं. सो ते कसं केलं पाहिजे? मॅनिफेस्टेशनचे एक राईट टेक्निक किंवा हे केलं पाहिजे, आणि ज्यांनी कशा गोष्टी घडतात, मॅनिफेस्टेशन हाऊ लाईक प्रोसेस कशी होती आणि त्याचा रिझल्ट कसा अचीव्ह झाला, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मॅनिफेस्टेशनचं बघ, तुला सांगते की बऱ्याच जणांचे वेगवेगळे पद्धत असते करायची. तर माझी वाली मी तुला सांगते की मी ऑलरेडी आपण स्पिरिच्युअल आहोतच. तर निगेटिव्ह वातावरण, पूर्णपणे निगेटिव्ह वातावरण, निगेटिव्ह लोक हे तू पहिला अवॉइड केलं पाहिजेस त्याच्यामध्ये. आणि आत्मचिंतन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तू मेडिटेशन वगैरे, आता माझी जिम आहे तुला जसं मी सांगितलं, VRS फिटनेस क्लब बारामतीमध्ये, तर एक्सरसाइज असते, मेडिटेशन चालू असतं. त्यामुळे त्याला जास्त जोर मिळतो. इनफॅक्ट मेडिटेशन हे खूप हेल्प करतं तुला मॅनिफेस्ट करायला क्लिअरली एकदम. आणि तुला एखादं गोल अचीव्ह करायचंय तर तू ऑलरेडी ते झालंय आणि तू फील केलं पाहिजे की तू त्या ह्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. सपोज तुला आता डिफेंडर घ्यायची आहे किंवा तर तू डिफेंडर मध्येच बसतोयस रोज, आणि तू तेच फील केलं पाहिजे. किंवा तुझं आता XYZ म्हणजे कळलं असेल तुला की तू ते फील केलं पाहिजे अगोदर. सो मला इमॅजिन करायचंय की मला ते लिहून ठेवायचंय. तुला लिहून पण ठेवू शकतो. आता माझा तो फॉर्मॅट आहे की मी लिहून, काय काय लोक मिररमध्ये बघून करतात, किंवा बरेच आता तर ऍस्ट्रॉलॉजर्सची पूर्ण हे आले. सोशल मीडिया एक ट्रेंडच झालाय सोशल मीडियावरती, मॅनिफेस्टेशन. असं करा, मग हा दिवस आला, मग आज पण पद्मिनी एकादशी, मग आज तुम्ही हा उपाय करा, मग तुम्हाला. तर ते तसं आहे बघ.
तर एक पद्धत आहे, म्हणजे मला लिहावं लागतं, मी लिहिते. रोज रात्री झोपायच्या अगोदर माझा नित्यक्रम आहे हा, की मी लिहिते, काही ना काही असू दे लिहिते मी. तर माझं तसं होतं ते. आणि कधी ना कधीतरी एक दिवस असं येतो ना वर्षभरातून एकदा तरी येत असेल, की ते तुझे स्टार्स जुळून आले असतील. म्हणजे मी खूप बिलीव्ह करते या गोष्टींवरती. तर तसं ते माझ्यासाठी झालं. सो तुझं नेक्स्ट मॅनिफेस्टेशन काय आहे? तुला काय बनायचंय? सो मे बी तू मॅनिफेस्टेशन तू ह्या माझ्या पॉडकास्टमध्ये बोलतेस, मे बी जर ते सक्सेसफुली अचीव्ह झालं तर ते सगळ्या लोकांना दिसेल. सगळ्या लोकांना दिसेल. सध्या माझं मॅनिफेस्टेशन म्हणजे एक तर मला द बेस्ट ऍक्ट्रेस इन इंडियन सिनेमा, हा तर माझा मोठा टॅगलाईनच आहे. इन इंडिया. इन इंडियन सिनेमा असं मी लिहिते. बिकॉज तुम्ही मॅनिफेस्ट करता तर काहीतरी बेस्टच करा ना. तुला विचार करायचा, फील करायचंय, तिथून थोडे कुठेतरी तू 70-80% पोहोचशील ना. तर माझं तसं आहे. तर द बेस्ट ऍक्ट्रेस इन इंडियन सिनेमा. पण मी आता कृष्णावतारम बघून आले. तू पाहिला कृष्णावतारम जो आता रिलीज झाला तो? तर इतकाच म्हणजे महादेव सिरियलचे जे मेकर आहेत, तो महादेव सिरियल पाहिलेस? नाही. तर महादेव सिरियल्सचे जे मेकर आहेत, खूप फेमस सिरियल आहे ती. त्यांनी तो कृष्णावतारम मूव्ही काढलाय, तो मी पाहिला. तो जेव्हापासून मी मूव्ही पाहिलाय ते माझं मॅनिफेस्टेशन एकदम शिफ्ट केलं मी. मला त्या कृष्णावतारमचे फर्स्ट पार्ट होता हृदयम, आता 2 पार्ट येणार आहेत. तर माझी अशी खूप इच्छा आहे की त्या मूव्हीमध्ये मला कुणीतरी कास्ट करावं, काहीतरी मला त्याच्यामध्ये काम द्यावं, की एवढं ओव्हरवेल्मिंग त्याचं ते जे काही ऑरा होता त्या मूव्हीचा. तर सध्या माझं तेच आहे की काही करून कदाचित तुझ्या पॉडकास्ट थ्रू मी पोहोचू शकते, कारण मी ह्या गोष्टी विचार करायला सुरुवात केली आणि तू मला अचानक भेटला की आपण करूया पॉडकास्ट. कदाचित इथून मी त्यांच्यापर्यंत पोहोचेन की द मेकर्स ऑफ कृष्णावतारम, की काहीतरी मला त्याच्यामध्ये रोल वगैरे त्यांनी दिला तर बरं होईल. सो आपण बघितलं की तुझं गुलाबी साडी हे सॉन्ग 500 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी बघितलं. फिलिंग कशी होती जेव्हा आपण व्हायरल होतोय, आपल्यावरती सेलिब्रिटीज, मुंबई इंडियन्सने तुमचं सॉन्ग वरती रील्स बनवल्या, सो फिलिंग कशी असते त्यावेळी व्हायरल होताना? ही एकदम खूप वेगळी फिलिंग आहे. म्हणजे मी तर एक्सप्रेस पण करू शकत नाही की एकदम इमोशनल आहे मी पण. तर मी ना एक किस्सा सांगते. मी आमच्याकडे नॉनव्हेज खूप खातात, जिम डाएट हे ते. तर खेकड्याची भाजी करत होते मी आणि माधुरी दीक्षित मॅमनी त्याच्यावरती रील केली गुलाबी साडीवरती फर्स्ट, आणि ती पोस्ट झाली आणि ती व्हायरल झाली. आणि मला बऱ्याच जणांनी पाठवली ती की अगं माधुरी दीक्षित यांनी तुझ्यावरती रील केली गाण्यावरती वगैरे. मी खुश झाले आणि मला माहितीच नाही मी त्या खेकड्याच्या भाजीमध्ये आधीच मीठ टाकलंय म्हणून. परत मी ती रील बघत बघत तिच्यावर 3दा मीठ टाकलं आणि नंतर जेव्हा मी सगळी जेवायला बसलो, बापरे इतकी धुवून खाल्ले आम्ही आतले खेकडे. ते अक्षरशः तो किस्सा होता की मला सुचलंच नाही की मी काय करते काय नाही. मी ह्याला सांगते त्याला सांगते, मी रोहितला सांगते की रोहित हे बघ असं झालं, मम्मी पप्पांना सांगते. तर खूप म्हणजे वेगळंच फिलिंग आहे हे. मुंबई इंडियन्स किंवा बरेच जण असतील असे ज्यांनी आपल्या गाण्याला युज करून खूप जास्त टाइम स्क्वेअरचा मोमेंट होता. खूप छान फिलिंग आहे. सो तू काय केलंस, म्हणजे सपोज आता माधुरी दीक्षितचं एक्झाम्पल दिलं तू, सो काय म्हणजे तू उड्या मारल्यास, नाचलीस, काय म्हणजे लाईक एक्सप्रेशन्स काय होते तुझे म्हणजे त्यावेळी? हेच मी खूप खूप खुश होते. मी ती रील, माझी अशी रील होती ती माझ्याकडे आणि मी म्हणते माधुरी दीक्षित रील केली आहे, रोहित, आणि इकडे मी मीठ टाकते, मी इथे मीठ टाकते आणि भाजी पण खारट झाली आणि ते मग तेच होतं ते पूर्ण म्हणजे पूर्ण. आणि मला कोणी काही बोललं नाही, कारण त्यांना कळलं की काय आहे माझं चालू सध्या मनामध्ये वगैरे. मी जेवताना पण ती रील बघत होते आणि कंटिन्यू ती रिफ्रेश करून केलं, किती व्ह्यूज आले, किती कमेंट्स आले, दिवसभर माझं तेच चालू होतं. त्यानंतर सुशांत खत्री, रेमो डिसूजा, मग तर मी 7व्या आसमानमध्ये म्हटलं. तुझं आणि संजूचं काय डिस्कशन चाललेलं त्यावेळी? संजूचं म्हणजे संजू मला हेच सांगायचा की त्याच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत, काय करावं लागेल. संजू मला कायम म्हणतो की तू सगळं सोडून देते, गाणं रिलीज झालं की तू सोडून देते. संजू मला म्हणजे त्या बाबतीत तुम्हाला बडबड करतो की अरे तू रील केली पाहिजे, तू रील ऍटलिस्ट ऍड तरी केली पाहिजे, तू बाहेर जा, तू रील्स कर, असं कर, व्हिडिओ कर, हे कर, ते कर. तो मला कायम सांगतो. तर तो मला तेच म्हणायचा की जास्तीत जास्त तू फायदा घे या ऑपॉर्च्युनिटीज. मग त्याला पण हे खूप वाटतं की माझं पण खूप चांगलं किंवा काहीतरी व्हावं, बिकॉज आम्ही दोघं पण एकमेकांचे शुभचिंतक आहोत, खूप चांगले फ्रेंड्स आहोत. तर मग तो मला हेच सांगतो की तू रील कर, अगं मला पाठव तरी. 9 साडेच्या वेळेला पण मी घरी होते आणि गाणं रिलीज झालं. तो म्हणलं अगं प्राजक्त तुझी रील कुठे आहे, तू हिरोईन आहेस त्याची मेन, मला पाठव. मग मी अशी पाठवली, अरे काय. मग आमचं हे चालू असतं. तो मला कायम सजेस्ट करतो की काय करायचंय काय नाही करायचं म्हणून. जेव्हा ते व्हिडिओ व्हायरल होतात ते माधुरी दीक्षित रील बनवते, तेव्हा तुम्ही जे एन्जॉयमेंट होते, जे तुमचे हॅपीनेस होता, तो तुम्ही कसं एकमेकांमध्ये शेअर केला? एकमेकांमध्ये म्हणजे तो पण शॉक होता आणि मी पण शॉक होते. पण तो एवढा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याला माहिती आहे हे होणार आहे म्हणून. तो एकदम
ही वॉज लाईक की पहिल्यापासूनच की मी हम तो स्टार बनेगा, हा. तो ह्याच्यामध्येच आहे. तो तर माझ्यापेक्षा डबल मला वाटतं मॅनिफेस्टेशन मध्ये असेल, कदाचित हा. तो सांगत नसेल, हम्म. पण म्हणजे तो त्याला स्ट्रॉंग फिलिंग होती की मी हे करणारच, हे जाणारच आणि हे हम्म. होणारच आहे. हम्म. त्यामुळे तो एकदम न्यूट्रल असतो. हा. तो असा अगदी मी उड्या मारून पार मी काय हे करू Okay. शकते, पण ही इज लाईक एकदम न्यूट्रल, हंबल. एकदम हंबल, एकदम इतकं छान. सगळं व्ह्यूज आले सुद्धा ही हो, वॉज एकदम. स्टील हंबल. ही वॉज स्टील हंबल. तो हम्म. अजूनही हंबल आहे आणि तो इथून पुढे तो कितीही मोठा स्टार किंवा काही होऊ दे, तो हम्म. हंबलच राहणार आहे. तर ही इज हम्म. लाईक की न्यूट्रल. हा. कारण तो एवढा कॉन्फिडन्स लेवल, म्हणजे त्याच्याकडून इन्स्पिरेशन घ्यावं बऱ्याच जणांनी. मी म्हणते की त्याचा कॉन्फिडन्स लेवल एवढा आहे की त्याला माहिती आहे हे होणार, त्याच्यामुळे तो ही वॉज लाईक की तू असंच Okay. हो झाले 500 मिलियन. ओके. सो ती गुलाबी साडीवाली मुलगी आता सध्या काय करत आहे? आता सध्या ती थोडंसं फॅमिली आणि तिचे प्रोजेक्ट्स हँडल करते. हा. जास्त काही डीप आतमध्ये जात नाहीये. थोडासा वेळ घेतला तिने, पण ती आता लवकरच परत प्रेक्षकांच्या मध्ये येईल. हा. सो तुझं ड्रीम काय आहे? तुला काय बनायचंय लाईफ मध्ये? माझं हे माझं फायनल आहे, याच्या पुढे मला नाही झालं तरी चालेल, बट दिस इज माय फायनल गोल. काय आहे तुझं असं? तर द बेस्ट ऍक्ट्रेस इन इंडियन सिनेमा, तेच. हिंदीमध्ये? कशातही होऊ शकतं, कशातही. मराठीमध्ये पण तुला बेस्ट ऍक्ट्रेस मिळू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. हा. कुठूनही, पण द बेस्ट ऍक्ट्रेसचं टॅग हम्म. आपल्याला लागलं पाहिजे. ओके. तसं सो आहे. गुलाबी साडीनंतर तू कुठेतरी दिसायची कमी झालीस. हो. सो तू ट्राय नाही केलं का फिल्म मध्ये जाण्यासाठी, किंवा असं काय रिझन काय होतं तू फिल्म मध्ये अजून नाहीयेस? हा, मी एक काया नावाची फिल्म आम्ही केली आहे, जी आता रिलीज झाली नाही. ते असं बराच वेळ होतं की खूप प्रोजेक्ट्स आपण करतो, पण ते सांगण्यात काही अर्थ राहत नाही, कारण की ते रिलीजच होत नाहीत का, बिकॉज डिरेक्टरचा काही डिस्प्यूट असतो, काही मेजर आर्टिस्टचा प्रॉब्लेम असतो, किंवा प्रोडक्शनचा काही प्रॉब्लेम असतो. तर काया, मी त्यानंतर 2 मूव्ही केल्या, काया आणि पैलवान. दोन्ही मूव्ही आता त्या आय डोंट नो कशामध्ये अडकल्यात, तर ते अडकल्यात. तर ते अडकलं, त्यानंतर मला थोडंसं असं वाटलं की अरे का होत नाहीये. त्यानंतर मी थोडंसं मुंबईमध्ये जाऊन प्रयत्न केले. मला कॉल्स यायचे, नाही असं नाही, मला कामं यायचे, पण पुन्हा तेच की ते कास्टिंग काउचचा जो प्रॉब्लेम आहे सध्या, म्हणजे आता एवढं पॉप्युलेशन आहे आणि एवढं कॉम्पिटिशन आहे की मुली आता काहीही करायला तयार आहेत. सिरियसली आता मी हे ऑन कॅमेरा बोलते की मुली काहीही करायला तयार आहेत. म्हणजे बाहेरच्या प्रांतातल्या मुली इकडे येऊन ज्या करिअर करायला बघतायत आता मुंबईमध्ये बरंच, तुला तर माहितीच आहे. तर त्या तर मराठी मुलीला थोडंसं तरी वाटतं की लाईक माझ्यासारखी मला हा अनुभव पण घ्यायचा नाहीये कास्टिंग काउचवाला, की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा आणि मग असं करा, मग आपण तुम्हाला मी ह्या ऍड वगैरे देतो. तर एक मध्ये ऑफर आलेली, ती कोणालाच माहित नाही, मी ह्या गोष्टी शेअरच करत नाही. तर त्याच्यामध्ये जान्हवी कपूर सोबतची ऍड होती. 9 लाखाचं त्याच्यामध्ये हे होतं, पेमेंट होतं. व्हेरी नाईस हे असं पेमेंट वगैरे असतं त्यांचं. पण त्याच्यामध्ये काय असायचं की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि माझं असं आहे की मला 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण माझी डिग्निटी जपून मला कामं करायची आहेत. त्याच्यामुळे मी मग ह्या 2-3 गोष्टींमुळे काय झालं की मला असं वाटलं की अरे नाही, म्हणजे ह्या दलदलमध्ये आपल्याला नाही जायचं. जर असं जेन्युइन कामं आपल्याला आली बाय गॉड्स ग्रेस, किंवा आपल्या मम्मी पप्पांच्या पुण्याने, किंवा कशाने XYZ रिझनने आपल्याला कामं आली, तर आपण तसं करूया. आपण हे नको करूया. म्हणजे कसं होतंय की लोकांना जर कळतंय ना की तू स्ट्रगल करतोयस, तुला गरज आहे आता, मग ते त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. राईट. आणि आता मुली, जसं तुला म्हणाले की शुगर डॅडी कल्चर सध्या जे चालू आहे, तुला माहिती आहे, सध्या पुण्यामध्ये पण त्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे हे खूप विचित्र झाले, म्हणून मी कुठेतरी बॅकफुटला आहे की मी जास्त प्रयत्न करत नाहीये त्या गोष्टीसाठी, ऍक्टिंगसाठी. पण स्वप्न तर माझं तेच आहे, द बेस्ट ऍक्ट्रेस, पण तिथपर्यंत अजून माझं रस्ते मला सापडले नाहीयेत. आणि त्यात तोपर्यंत काय करायचं, तर मी मॉडेलिंग, म्हणजे मी मॉडेल आहे. मी 2018 मध्ये द सोनेरी महाराष्ट्र टायटल जिंकले होते. तर रॉयल तास्ता म्हणून एक मोठा ब्रँड आहे पुण्यामधला, तर त्याच्यासाठी आम्ही मॉडेलिंग करत असतो. माझं मॉडेलिंग चालू आहे. ओके. सो जेव्हा तू बोललीस की मी ऑडिशन दिलं होतं, सो ते लोक अप्रोच कसे करतात? जसं तू बोललीस की पाश्चात्य महाराष्ट्राच्या बाहेरच्या मुली येतात आणि ते रेडी आहेत करण्यासाठी. ठीक आहे. सो हे प्रोसेस कशी होती? म्हणजे तुम्ही ऑडिशन देता आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि मग तुम्हाला रोल भेटेल. ती प्रोसेस तुला सांगताय की जेव्हा तू नंबर वगैरे देतोस, तिथे फॉर्म वगैरे भरतोस, तेव्हा तुझ्या नंबरवर तुला मेसेज येतात की ही तुमची प्रोफाईल पाठवा, आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात. त्या ऑप्शन्स मध्ये असतं की तुम्ही सेमी न्यूड, बिकनी, हे, मग लास्टला ते कुठेतरी मध्ये असणार कॉम्प्रोमाइज. सिरियसली? मग तिथे तुम्हाला येस नो टाकायचं असतं. त्याच्यावरून मग ते ठरवतात की चला, जेवढे येस वाले असतात त्यांना बाजूला घेत असतील कदाचित, आय डोंट नो, कारण मला तर अजून तो अनुभव आला नाहीये. पण मी जे काय माझ्या सोबतच्या ज्या मैत्रिणी आहेत, किंवा जे सोबत माझ्या जो असतात तिथे ऑडिशनला उभे,
त्यांच्याकडून जे ऐकलंय, आणि एक दोघी जणी तर माझ्या ओळखीच मधल्याच आहेत, ते जे ऐकलंय ना, ते मला असं झालं की नाही बाबा, मला अनुभव पण नाही घ्यायचा ह्या गोष्टींचा. तर आता मी तुला सांगते की मोहिनी सिरियल आहे स्टार प्रवाहाची वगैरे, खूप छान. मला तर सिरियलचे खूप जास्त ऑफर आहेत आणि करू पण शकतो, पण मला सिरियल करायची नाहीये. म्हणजे चांगली मिळाली तर नक्कीच करेन. ऐतिहासिक किंवा राजा राणीवाली वगैरे किंवा मायथॉलॉजिकल, याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. तर सिरियलकडे जायचं नाही म्हणून थोडंसं आहे, पण बाकी मला मूव्हीज मध्ये इंटरेस्ट आहे. पण आता बघू मी कशी पोहोचेन, कारण मी तर प्रयत्न करत नाहीये अजून. आय डोंट नो. ओके. सो आपली मराठी इंडस्ट्री मुंबईमध्ये जेव्हा स्टार्ट झाली, ते एका मराठी माणसाने केली होती, दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके. येस. सो त्या ज्या इंडस्ट्री झाली होती मराठी माणसाने केली, त्याचं आता काय बनून राहिलं, त्याची अवस्था काय आता? तुला तर माहितीच असेल, दादासाहेब फाळके अवॉर्ड्स कुणाकुणाला भेटतात तू पाहतोय. तर त्याच्यामध्ये काय, म्हणजे आता हे एकदम कॉन्ट्रोवर्शियल होईल, म्हणजे मी फिल्म्स मध्ये शिराच्या आधीच मी जर असे स्टेटमेंट द्यायला लागले तर मला कामं पण नाही द्यायचे लोक. बट स्टील हे फॅक्ट आहे की अवॉर्ड्स आजकाल विकत घ्यायला लागलेत लोक. म्हणजे तू पैसे देऊन पण ते विकत घेऊ शकतो, त्याच्यामध्ये काही राहिलं नाही असं मला वाटतं. कारण की जे डिझर्विंग लोक आहेत, आपण प्रेक्षक आहोत, आपण पाहतो की ह्याला मिळालं पाहिजे, त्याला मिळतच नाही, आणि ते काहीतरी वेगळ्यानंच मिळतं. तर दादासाहेब फाळके अवॉर्ड्स आता मला माहिती आहे रिसेंट कुणाला मिळालेत, पण ह्या एक दोन आहेत कॅटेगरीज अशा ज्या सगळ्यांनाच माहितीये की नाही बाबा वर्थ नाहीयेत. सो तू आता शुगर डॅडी बद्दल बोललीस, हे पुण्यामध्ये कल्चर चालू आहे. सो तू काय एक्सपिरियन्स केलंय, काय गोष्टी तू बघितल्यात ते थोडं सांग. एक्सपिरियन्स म्हणजे जे मी बघितले ते तुला सांगते. आता म्हणजे त्या दिवशी आम्ही सगळे आमचं ऑडिशन संपवून एका ठिकाणचं, आता मी त्या ब्रँडचं नाव नाही घेत, आम्ही सगळे ग्रुपने गेलो होतो एका ठिकाणी. क्लब्स, पुण्यामधले जे क्लबिंग कल्चर आहे, तर आम्ही एका ठिकाणी गेलो आणि आम्ही मस्त डान्स करतोय, आम्ही टाइम स्पेंड करतोय. रोहित होता, मी, आमचे सगळे फ्रेंड्स वगैरे आम्ही होतो, आणि शेजारच्याच टेबलवरती एक ऑलमोस्ट म्हणजे वृद्धच म्हणायला लागेल असा माणूस होता. त्याच्यासोबत खूपच कोवळ्या वयाची मुलगी होती. तर ते आपल्याला ऑब्व्हियसली कळतच की काय चालू आहे. तर मी तेच म्हटलं की म्हणजे एवढ्या यंग मुलींना काय गरज पडते की तुम्ही तुमच्या पप्पांच्या वयाच्या माणसांबरोबर तुम्ही एन्जॉय करता, काय तुमचं चालतं वगैरे. आणि असं एकदा नाही, मी खूप वेळेस आम्ही जेव्हा जातो ना पार्टीला, जेव्हा आमचं एखादी गोष्ट, म्हणजे सपोज आम्ही एका ऑडिशनला गेलो किंवा एखादी सक्सेस पार्टी झाली आमची, तर आम्ही जातो. कारण रोहितला डान्स करायला खूप आवडतं, मी तसं एवढं नाहीये माझा वेळ, पण त्याच्यामुळे मी जात असते आणि मी बसते आणि मी ऑब्झर्व करते, कारण मला डान्सचं तर एवढं वेळ नाही, जाऊन करणार काय, तर माझं चालू असतं इकडे तिकडे कोणाचं काय वगैरे. तर मग म्हणजे जेव्हा आम्ही जेव्हा यंग होतो, म्हणजे मी अजून पण यंगच आहे, काय बोलते मी, तर आम्ही जेव्हा पहिलं जेव्हा लग्नाच्या अगोदर आम्ही जायचो पार्टीज वगैरे, तेव्हाचा ऑरा वेगळा होता. आणि आता एवढ्या मला वाटतं 7-8 वर्षात खूप गोष्टी बदलल्यात. अरे जसं जसं हे पॉप्युलेशन वाढलंय, मला वाटतं ह्या ज्या मुली आहेत त्या स्वतःची लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी किंवा त्यांचा जो एक्स्ट्राचा खर्च असावा, दिखावा जो काही असेल, त्याच्यासाठी त्या या ऑप्शनकडे जात असतील, जे बिझनेसमॅन असतील किंवा आय डोंट नो आता ते कोण लोक आहेत. पण मी खूप बघितलं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी की एकदम यंग मुली अशा, म्हणजे आपल्या वयाच्या दुप्पट तिप्पट एजच्या माणसांबरोबर. सो तुला कधी कोणी अप्रोच केलं यासाठी का, किंवा तुझ्या फ्रेंड्स मध्ये अशा कधी अप्रोच आलाय कोणाकडनं? मुद्रा, हाय. झालं पिल्लू, थोडाच वेळ फक्त. तो प्रश्न विचार, त्याच्यामध्येच मुद्रा ओरडली. ठीक आहे, ओके, स्टार्ट आन्सर. मला नाही कोणी अप्रोच केला, कारण रोहित माझ्यासोबत कायम आम्ही दोघं एकत्र असतो. किती वर्षापासून तुम्ही सोबत आहे? आम्हाला हे माझं 8वं वर्ष असेल आता रोहित आणि मी सोबत आहे. जसं मी या पुण्यामध्ये आली आहे ना, हार्डली मी 1-2 वर्षच माझी अशी गेली असेल, जे मी जॉब शोधा आणि हे करा ते करा, कारण आपल्याला ते प्लेसमेंट घ्यायची नव्हती. त्यानंतर जसं रोहित माझ्या आयुष्यात आला ना, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे हे पार्टीचं जे कल्चर आहे ते मला माहितीच नव्हतं. मी कोकणी आहे, आमचं वेगळंच असतं. आम्हाला वारी माहितीये, आम्हाला भजन माहितीये, गणपतीमध्ये ढोल जाकडी, हे क्लबला जायचं, डान्स करायचं, हे मला माहित नव्हतं. हे रोहितमुळे मी इंट्रोड्यूस झाले या गोष्टींकडे, की आता रोहित मला म्हणायचं असेल प्राजू आपल्याला जायचंय, तर मी म्हणायचे की अरे नाही, मी कधी गेले नाही, मी ड्रिंक पण करत नाही. तर स्मोक ड्रिंक हे पण आजकाल बापरे, इट्स अ फॅशन. तर मला तर काही त्यातला गंध नाहीये. मी ज्यूस पण हार्डली पिते, सोडा कोक वगैरे. तर मी म्हणायचे मी काय करू येऊन, तर म्हणायचं तू चल आपण एन्जॉय करू, तू एन्जॉय करशील. मग मी जाऊन बसायचे बस. रोहित डान्स करायचा, रोहितचे फ्रेंड्स पण खूप असतात, खूप छान सर्कल आहे आमचं फ्रेंड सर्कल. तर मी ऑब्झर्व करायला लागले की काय चालू आहे.
तर एवढ्या भयंकर गोष्टी चालू आहेत सध्या, बाप रे म्हटलं हे खूपच अवघड आहे, खूप ओके. अवघड आहे. हा. सो तुझ्या लाईफमध्ये असा काही एक्सपिरियन्स नाही झाला म्हणजे तुझ्यासोबत कधीच तुझ्या नाही. फ्रेंड सोबत तरी? कधीच नाही म्हणजे माझ्या फ्रेंड्स मधून पण मला असं कधी अप्रोच नाही आला किंवा मला ओके. थँक गॉड ही खूप चांगली गोष्ट आहे की निगेटिव्ह गोष्टी किंवा असं ओके, तू त्याच्यापासून लांब अशा आहेस. हा. गोष्टी माझ्यापर्यंत येत नाहीत, मी त्यापासून लांब आहे. सो आता तू जसं बोललीस की मूवीज मध्ये जायचंय, त्या इंडस्ट्रीमध्ये जायचं, सिनेमामध्ये, सो दिसायला इतकं ग्लॅमरस इंडस्ट्री दिसते, पण त्यामध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सो ज्या आता तू तर ह्या गोष्टी फेस केल्यात, पण ज्या नवीन लोक येणार आहेत, ज्या हा पॉडकास्ट बघत आहेत जे लोक, त्यांना तू काय सांगशील की कसं तुम्ही त्या गोष्टी अचीव्ह करू शकता? खूप अवघड आहे बघ. मला तर त्यांना काय सांगू मला हे पण कळत नाही, कारण की असं नाही की सगळेच तसे आहेत, पण ऑलमोस्ट तेच लोक पहिले मिळतात. हे जे दलाल ज्याला आपण म्हणतो इंटरमिडिएट असतात, जे मी करून देतो वाले, तेच मोस्टली असतात. कारण की आता जसं की मी बोलले कृष्णावतारम, त्याचे जे मेकर्स आहेत ते खूप, त्यांनी आता तू बघितलं ना कृष्णावतारम मध्ये पूर्ण नवीन कास्ट आहे, पूर्ण नवीन कास्ट, एवढी डेअरिंग कोण नाही करत, बट त्यांनी एवढं छान केलं ते. त्याच्यामुळे थोडंसं अशी आस असते माझ्यासारख्या लोकांना की बाई नाही, चांगली माणसं आहेत आणि चांगल्या कामं मिळू शकतात, नवीन लोक येऊ शकतात. पण ही जी काही लॉबी आहे की त्यांचीच आर्टिस्ट आणि त्यांचं जे तिकडे घुसणं थोडंसं अवघड आहे. तर मी हेच सांगेन की मोस्टली हे ग्लॅमर वगैरे, हे फेम वगैरे याच्या मागे तुम्ही जाऊच नका. जे रिअल टॅलेंट आहे तिकडे वळा, कारण की आता देशाची परिस्थिती बदलू आपणच शकतो. कारण हे काय झालं, सोशल मीडिया, रील्स, टिकटॉक्स वगैरे पासून, ह्याच्यामुळे तुला तर कळतंय की युथ आपलं किती डायव्हर्ट आहे. तुला माहितीये की सोप्या गोष्टीने आपण हे करू ते करू, फास्ट मध्ये तुम्हाला फेम मिळू आणि काय करू, पण एका पॉइंटला जाऊन हा बबल फुटणार आहे, तिथून पुढे काही नाहीये. ओके. युट्यूब हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, नो डाऊट, पण बाकी गोष्टी म्हणजे जे मुलींना मी सांगेन खास करून की नका जाऊ तिकडे, काही वर्थ नाहीये. ओके. सो ज्याला जायचंच आहे, सपोज त्याला बनायचंच आहे आणि त्याकडे ऑप्शनच नाहीये, सो इज देअर एनी ऑप्शन की बाबा ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे किंवा मला करायचंय, सो काय म्हणजे ऑप्शन काय त्याच्यासाठी? बाउंड्री सेट करा तुम्ही स्ट्रिक्टली सांगा नो, की आता सपोज मला जरी कधी असं आले असे की ऑडिशन्स मध्ये डिरेक्टली तुम्ही नाही म्हणा, तुम्ही नाही म्हणल्यानंतर कोणी तुमच्यावरती जोर जबरदस्ती करायला येत नाही, तुम्ही तिथे जाऊच नका ना, तर त्या गोष्टी तुमच्याबरोबर होणारच नाही. पण तुम्हाला जर फेस करायचंच आहे तर मग तुम्हाला मग ते वाघीण वगैरे व्हावं लागेल, तिथे तुम्हाला त्यांना एक्सपोज करावं लागेल की ही लोक आहेत, हे असं तेव्हाच ते काय कुठेतरी थांबेल. पण एक्सपोज आतापर्यंत का कोणी नाही केलं? ह्या गोष्टी जर तू बोलती इतक्या कॉमनली होतं ते, कदाचित त्यांच्यामध्ये हिंमत नसावी किंवा समोरची माणसं थोडी मोठी असावी किंवा त्यांना भय असेल की माझ्याबरोबर असं झालं, मला असं विचारलं, ही पण एक डिफेम वाली गोष्ट वाटते काय काय मुलींना. आता माझ्याबरोबर तर हे झालं नाही, नाहीतर मी तर सांगितलं असतं मला असं केलं तसं केलं, पण नो वे. तर कदाचित हीच गोष्ट की डिफेम जे होतं आजकाल, की अरे लोकांचा नजरिया तर एवढा घाणेरडा झाला आजकाल की ते लगेचच तुला जज करतात. कदाचित या गोष्टींमुळे असावं. इव्हन जसं तू बोललीस की मी आता काय बोलले तर मला अजून काम करायचं इंडस्ट्रीमध्ये, तर मे बी मी ते बोलायला घाबरत असेल की मी जर असं काय बोलून गेले तर मला इन फ्युचर कामं नाही भेटणार. हा पण गोष्टी कुठेतरी मॅटर करतात. हो, मॅटर करतात. म्हणजे माझ्यामध्ये 50% 50% आहे की आताच मी कॉन्ट्रोवर्सी केली आणि अरे बापरे, पण 50% असं पण आहे की चुकीच्या गोष्टीने काम असेल तर मला नाही करायचं. मी खूप छान आहे, मस्त बिझनेस आहे नवऱ्याचा, मी खाते पिते खूप छान, म्हणजे एक माझी हॉबी आहे जी मला पुढे नेऊन त्याला करिअरमध्ये कन्व्हर्ट करायचंय, हा माझा प्रयत्न आहे. झाला तर चांगली गोष्ट आहे. तुला सांगते की आता मी गावी जाते, दहिवली माझं गाव आहे, कोकणची आहे ना मी, चिपळूणमध्ये राहतो आम्ही, दहिवली माझं गाव आहे. तर तिकडे पण आहे ना, संध्याकाळ झाली 7-8 वाजले की सगळे आपापलं सगळं उरकतात आणि मग सिरियल लावतात, फक्त सिरियल बघतात. त्यांना फक्त सिरियलच्याच लोक, सिरियलच्या हिरोईन, सिरियलच्या जे काय ते माहितीये, बाकी त्यांना मूवी वगैरे ते लोक नाही बघत ना, त्यांचा गाण्याचा काय एवढं वेळ आहे, युट्यूब घेऊन बघतात वगैरे, काही नाही. तर डेली सोपचा हा खूप मोठा फायदा आहे सिरियलचा की तुम्ही पोहोचू शकता आणि मला करायला आवडेल, नाही असं नाही, पण टॉपिक पण खूप. तू सिरियल बघतो का आता म्हणजे आपल्या, म्हणजे परत मी तसंच म्हणते की 8-10 वर्षांपूर्वीच्या सिरियलचा कंटेंट असायचा, सिरियल असायच्या. आता तू सिरियल्स बघ की ते एखादी बाई मरते, 7 वेळा लग्न करते किंवा ती मग ते मध्येच इच्छाधारी नागिन, इच्छाधारी चुहा, इच्छाधारी कोळी, मग हे सगळं तुला काय वाटतं? म्हणजे हे मग नको वाटतं. म्हणजे तू प्रेक्षकांसमोर, आता ते मी खरा आर्टिस्ट आहे असं मी म्हणेन, प्रेक्षकांसमोर तुला पोर्ट्रे व्हायचंय तर तुला कसं आवडेल? तुझा एक असेल ना की मायना की तुला असं प्रेक्षकांसमोर जायला आवडेल की एका कॅरेक्टरमध्ये, तर मग माझं तसंच आहे की एखादं हिस्टॉरिकल किंवा मायथॉलॉजिकल किंवा एखादं छान स्क्रिप्ट असेल तर ठीक आहे, करायला काहीच हरकत नाही. पण आता तर सर्रास सिरियल चालू आहेत, मग
ते थोडंसं आहे सो बाउंड्री. तुला काय वाटतं की सिरियल्स कशा टाईपच्या बनल्या पाहिजे आणि तुला काय वाटतं तुला जी सिरियल करायची ती कशी असावी की तुझं एक ड्रीम कॅरेक्टर असेल की हा जसं तू बोललीस की मला हिस्टॉरिकल अशा सिरियल्स हव्यात तर सावित्रीबाई फुले सिरियल चालू आहे, राणी लक्ष्मीबाईची सिरियल झाली, त्यानंतर मायथॉलॉजिकल सिरियल झाल्या, हा. किंवा काही सिरियल ज्या फॅमिलीवरती आहे, ज्या फॅमिलीमधलं एकत्रीकरण कुटुंब, जॉईंट फॅमिलीमधलं प्रेम दाखवत असतात, हा. पण व्हेरी शॉर्ट टाइमसाठी असतात त्या. मग तो 3-3, 4-4 वर्ष तू तेच ड्रामा करत बसला की ते काहीतरी फिसकटतं त्यांचं. तसं नाही की काही सिरियल आहेत बाळमाया वगैरे, अशा त्या शॉर्ट टाइम मध्ये येतात आणि पटकन संपतात, 5-6 महिन्यामध्ये ओके ठीक आहे जातात, आणि खूप छान स्टोरी असते त्यातून. कुटुंबाला, लहान मुलांना, सगळ्यांना घेण्यासारखं काहीतरी असतं. अशा सिरियल हव्यात. नाहीतर मग हिस्टॉरिकल दाखवा, तुम्ही आपला इतिहास दाखवा. आपली मायथॉलॉजी पण नाही म्हणणार, मायथॉलॉजी नाहीच आहे मुळात, आपला इतिहासच आहे तो. श्रीकृष्ण, राम, सगळं तुम्ही ते दाखवा, त्यातल्या काही गोष्टी दाखवा, खूप छान आहेत. हे टॉपिक मला आवडतात. ओके. सो मी जेव्हा पास्ट पॉडकास्ट केले त्यामध्ये मला एक कळालं की सिरियल्स थोड्या बोरिंग असतात, कारण तुम्हाला रोज उठून त्याच सेटवरती जायचंय, त्याच लोकांना भेटायचंय, तेच कॅरेक्टर तुम्हाला रोज निभवायचंय. सो कधी कधी ते कॅरेक्टर बोरिंग व्हायला लागतं. सो सिरियल्स आर बोरिंग असं मी ऐकलंय. सो तुला काय वाटतं याबद्दल? नाही म्हणजे अगदीच बोरिंग नाही आहेत, पण मला असं वाटतं, आय डोंट नो, नंतर लगेच सगळे आपल्या कमेंट सेक्शन मध्ये येतील, अरे हेल्थ इश्यूज खूप असतात त्या लोकांना. तू बघ ना, त्यांचं एवढं डेंजर त्यांचं शेड्यूल आहे की म्हणजे तुला केव्हाही कॉल येतो, तुला जावं लागतं, तुझं खाणं पिणं झोप वेळेवर नसेल तर एका टाइम पिरियड पर्यंत तू ते छान करतो, जो पण तुझं यंग एज आहे तू मस्त सगळं करतो, पण एका सर्टन पॉइंट नंतर ते त्रास द्यायला लागतं. ओके. मग तुझं आरोग्य गमावून तुला जर एखादी गोष्ट करायची तर सिरियलचा तो थोडासा एक मायनस पॉइंट मी म्हणेन, जो मला असं वाटतं की तुझ्या हेल्थकडे तुझं कमी लक्ष जातं, तुला बऱ्याच अँझायटी किंवा XYZ प्रॉब्लेम्स येतात. पण बाकी बोर तर होतं, जर स्क्रिप्ट बोर असेल किंवा तू एकदा 4 वेळा मरून परत जिवंत होतोय आणि तू लग्न करतोय, रूप बदलतोय, येतोय, तर त्याच्यामध्ये मजा नाही. मग ते तुझा दुसरा जन्म झाला आणि असं सध्या खूप चालू आहे, आणि मग हिचं लग्न तिचं लग्न, मग ते वराती वगैरे काढायचं, ते खूप फालतू आहे, ते बोर होतं. बाकी तर रेस्ट इज गुड. तू त्याचा कधी फायदा घेतलाय की मी ही फेमस मुलगी आहे, कधी तू फायदा घेतलाय त्याचा? मी कधीच नाही फायदा घेतला त्याचा, पण तुला सांगते की एक फनी गोष्ट आहे, जेव्हा आम्ही बाहेर गेलो ना, तर गुलाबी साडी मधला लुक माझा थोडासा वेगळा आहे. आता अशी तुला डिफरन्स कळला ना, मी अशी खूप वेगळी दिसते ना, आणि त्या सॉन्ग मध्ये खूप वेगळी दिसते. लोक ओळखतात, नाही असं नाही, ओळखतात पटकन, पण असं असतं की कुठेतरी बघितलंय, कुठे बघितलंय, मग नंतर आठवतं अरे ती गुलाबी साडी मधली होती. अशी पण लोक आहेत. तर मग काय व्हायचं की कोकणामध्ये मी जेव्हा जायची तेव्हा माझे पप्पा सांगायचे एकदम, ही इज व्हेरी प्राऊड, तर ते सांगायचे माहितीये का कोण आहे? आता रोहित सांगतो, ही इज व्हेरी प्राऊड, ही इज अ प्राऊड हजबंड. तर तो सांगणार, आम्ही कुठे गेलो एका ठिकाणी आणि एखादी गोष्ट घडली किंवा काय, तर माहितीये का तुम्हाला कोण आहे? मग मी म्हणते शांत बस, असं नाही सांगायचं स्वतःहून, त्याला काय होतंय, तू फेमस आहेस. मग हे असं होतं, पण लोक येतात माझ्याकडे कधी कधी, आणि काय ठिकाणी असं झालेलं आहे की मी गाडीतून बाहेर पडून डायरेक्ट गाडीत बसली आणि डायरेक्ट गायब झाले. इतकी गर्दी, इतकी लोक, इतकी इव्हेंट्स, म्हणजे ते माझं जे फेमस 1 वर्ष होतं ना, तेव्हा मी जास्त पब्लिक प्लेसमध्ये जाऊ शकले नाही. अजूनही असं होतं, असं नाही मी गेले ना कुठे की मला लोक ओळखतातच. तू असे गेलीये बाहेर आणि असं काहीतरी वियर्ड एक्सपिरियन्स आलाय असं काय? संबटाचं कॉन्सर्ट होत होतं, काय ते त्यांचं काय बरं, कुठेतरी ग्राउंडला इथे पुण्यामध्येच होतं, तर तिकडे मला इन्व्हाइट केलं होतं ऍज अ गेस्ट. म्हणजे मी पण संबटाची फॅनच होते तेव्हा, सगळी गाणी वगैरे आम्हाला आवडायची. तर मग ते काय झालं, आम्ही झालं 5 मिनिटं, झालं आपण माइंड अप करतो ना आता. तर संबटाचा इव्हेंट होता, तर मला तिकडे गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही गेलो होतो, आणि काय झालं, संबटाला यायला थोडंसं लेट झालं स्टेजवरती. तर एनी विच वेज मी तिथे होते, आणि त्यामुळे ते मेकर्स तिथले बोलले की तुम्ही तोपर्यंत माईक वरती थोडंसं बोलता का संबटा येईपर्यंत. म्हणलं ठीक आहे, चालेल, बिंग व्हेरी फ्रेंडली. आणि मी माईक घेतला हातात, पण तो फॅन वर्ग सगळा संबटावाला होता, संजू राठोडवाला नव्हता, आणि मला माहित नाही ते. मग ते डायरेक्ट लोडायला लागले, नाही आम्हाला संबट पाहिजे. आय वाज लाईक की ठीक आहे ना, ठीक आहे, तुम्हाला कसं सांगू आता, त्याला यायला लेट होतंय म्हणून मी माईक घेतला होता. बट मी बोलली, मग ते कसं हँडल करायचं सिच्युएशन ते पण महत्वाचे आहे. बट मी असं होते की मी पण फॅन आहे संबटाची, मी पण त्याचीच वाट बघते, पण तोपर्यंत काय करणार आपण.
म्हणून मी तुमच्यासोबत बोलतेय. ठीक आहे, त्यांनी थोडा सपोर्ट केला वगैरे वगैरे, ठीक आहे. पण तेच थोडंसं असं होतं की ऑकवर्ड, अरे काय आहे? मी का आले? असं होतं. ओके. सो असा एक्सपिरियन्स आहे का की तुम्ही गेलेत आणि जसं तू बोललीस की तुझ्या हसबंडनी सांगितलं किंवा तुझ्या पप्पांनी हो, सुद्धा हो, सांगितलं की ही माझी मुलगी आहे, तसा काय एक्सपिरियन्स हो, आहे का? खूप वेळेस तसं तर खूप एक्सपिरियन्स असतो. अजूनही रोहित आणि आम्ही कुठे गेलो ना आणि एखादी गोष्ट आणि तो खूप शॉर्ट टेम्पर आहे. त्याची एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी होत नसेल किंवा काही देत नसेल किंवा खूप जास्त रांग असेल किंवा XYZ. आता सपोज आता बारामतीमध्ये बेबी डॉक्टर्स पण आहेत आमचे. माझा एक डॉक्टर आहे, देवकाते म्हणून बेबी डॉक्टर आहेत. तर ते आहे, तिथे मी जाते. तिथे खूप भयंकर रांग असते, भयंकर रांग. तिथे तू काय करणार? मग तुला माहितीये का ती कोण आहे? ती नाही थांबू शकत इकडे जास्त. ती रांगेत नाही थांबू शकत माझी बायको. इज व्हेरी स्वीट, इज बिंग व्हेरी स्वीट. मग तो म्हणणार, प्राजू काय आहे, तू तुझ्या ह्याचा फायदा घे ना थोडासा. नाहीच थांबू शकत, तू थांबू शकतेस का? मग मी म्हणते नाही अरे, मी नाही थांबू शकत. मग कारण की मी थांबले की लोक येतात, फोटोज काढतात, गर्दी होते, मग 4 लोक बघणार, हे ते थोडंफार होतं त्या गोष्टी. आणि कधी कधी आपण अशा अटायरमध्ये किंवा अशा मूडमध्ये असतं की तुम्ही तेव्हा स्वतःला एक्सपोज करू शकत नाही जास्त. सो अगोदरचा संजू राठोड आणि आता व्हायरल झालेला संजू राठोड, यामध्ये काय फरक आलाय का त्याच्यामध्ये? संजूमध्ये काहीच फरक नाही. तो जसा पहिला होता तो तसाच, माझ्याबरोबर तरी तो तसाच आहे. म्हणजे लिटरली तुला सांगते, टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझी फॅमिली जी आहे, रोहित किंवा रोहितची फॅमिली, त्यांना असं वाटतं की आता संजू तुला विसरेल, आता तर काय तुला म्हणजे त्याला आता मोठे मोठे हिरोईन्स भेटणार, आता तू तर नवीन आहेस ना अजून पण. म्हटलं म्हणजे जरी फेमस असली तरी पण. मग माझं असं नाही. आणि ते बघतात, संजू व्हिडिओ कॉल करतो, त्याला माझ्या मुलीला बघायचं असतं, तो कुठेतरी चालला असला तरी रोहितला फोन करणार, रोहित त्याला फोन करणार, तो डेली आम्ही एकमेकांना मीम्स पाठवतो. एक आसामचा फेमस सिंगर आहे राकुदा म्हणून, राकुज. तर ते खूप फनी मोमेंट आहेत आमच्या, ऍक्च्युली आठवणी येतं गुलाबी साडीच्या सेटवरच्या. तर तिथपासून आम्ही त्याच्या ज्या रील्स आहेत त्या एकमेकांना पाठवतो किंवा असं काही असेल, पण तो कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ही इज नॉट इग्नोरिंग मी ऑर समथिंग. ही इज व्हेरी नाईस. तो जसा पहिला होता तो आताही तसाच आहे. फक्त एवढंच की थोडासा जास्त एंगेज झालाय, एवढंच आहे. आणि तेवढं तर आहे ना, म्हणजे तो या लेवलला आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्याला त्याचा स्पेस पाहिजेच असणार. कसं होतं की तू अचानक भयानक फेमस झालास की तुझ्या सोबतच्या लोकांना पण असं वाटतं की मी पण मला का नाही, एकटाच चाललाय त्याचं, एकटाच. तर माझ्या डोक्यामध्ये मध्येच बऱ्याच जणांनी ही गोष्ट भरली होती की लाईक तो म्हणजे इंटरव्ह्यूज ना अंबानीच्या घरी किंवा असेल XYZ, तो एकटा जातो, तू नाही जात, तुझं असं, तू का नाही दिसत आहेस, तू नाही दिसत आहेस. मग एका पॉइंटला मी पण फ्रस्ट्रेट व्हायचे की का मी पण. नंतर मला कळलं, अरे भाई तो आर्टिस्ट आहे, म्हणजे तो ही इज द मेन कॅरेक्टर ऑफ एव्हरीथिंग. तर ऑब्व्हियसली तोच जाणार ना, मी कशाला प्रत्येक ठिकाणी मला तो बोलेल प्राजू चल शेपूट सारखं. तर मग नंतर मला इव्हेंच्युअली कळलं की अरे त्याला थोडासा स्पेस द्या, तो एका लेवलला फेमस झालाय, त्याला पण थोडंसं डायजेस्ट करू दे, त्याला पण थोडंसं ठीक आहे ना. आणि त्याचीच मेहनत आहे ती, त्यानेच तोच एवढा डिवोटेड राहिला, कनेक्टेड राहिला, म्हणून असतो त्या ठिकाणी आहे. एखादा त्याच्या जागी असता त्याने कधीच सोडला असता आणि कुठेतरी छोटा मोठा जॉब केला असता. लिटरली तुला सांगते, तेवढा स्ट्रगल त्याचा आहे. तर इट्स फाईन. तो माझ्यासाठी तोच संजू आहे ज्याला मी पहिल्यांदा भेटले, तोच एकदम फनी नॉटी. सो तू बोललीस त्याचं स्ट्रगल आहे, काय स्ट्रगल होतं त्याचं फायनान्शियल स्ट्रगल होतं. स्ट्रगल म्हणजे फायनान्शियल स्ट्रगल असं तुला सांगते, बाकी स्ट्रगलच नाही आपल्या कुणाच्या आयुष्यात. पैसा नसेल तर तू काहीच करू शकत नाही, नथिंग. तर त्याचं तेच झालं की पैसे नव्हते, स्वप्न मोठी होती, गरिबी होती घरी. त्याला जास्त डेप्थमध्ये त्यांनी माझ्यासोबत गोष्टी शेअर केल्या, पण जेवढं मी बघते, जेव्हा गोरी गोरी पानच्या शूटला आम्ही गेलो होतो धानवड तांडा गावामध्ये, त्याच्या तिकडे शूट होतं, बाप रे, आय विल टेल यू, खूप डेंजर एक्सपिरियन्स होता माझा. म्हणजे हॅट्स ऑफ आहेत त्याला की तिथून तो मोठा झाला. म्हणजे खूप स्ट्रगल आहे. म्हणजे तिथे मी राहिले, खूप छोटी छोटी घरं, असं म्हणजे असं मी बोलू की नको मला असं वाटत नाही, पण खूप स्ट्रगल होतं त्याचं. खूप ते वातावरणातून तो बाहेर जिथून पडलाय त्याला मानलं पाहिजे की तिथून सहजासहजी तू बाहेर नाही पडू शकत. एवढं मोठं मोटिवेशन आणि स्वप्न घेऊन, ते पण मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे तुला मुंबईचा मप पण माहिती नाहीये. सो तुझा एखादा किस्सा सांग गुलाबी साडी शूट करतानाचा. किस्सा म्हणजे गुलाबी साडीच्या सेटवरती सगळ्यांना साड्या आणल्या होत्या. म्हणजे माझ्यासोबत ज्या बॅक डान्सर्स आहेत त्या त्यांना सगळ्यांना साड्या, माझ्याच कॉस्ट्युमच्या चॉईस संजू स्वतः वगैरे करतो जाऊन वगैरे. आणि तो मेन म्हणजे सांगत नाही की तू हे कपडे आण, तू ते आण, हे लागेल आपल्याला, तुझ्याकडे काय वगैरे. तो स्वतः डिसाईड करतो. म्हणजे जरी त्याच्या खिशातून पैसे घालायचे असते तरी ही इज लाईक व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट दॅट. मग त्यांनी ना बॅक डान्सर्ससाठी साड्या आणल्या होत्या, बट ते विसरले की ते साड्याच्या मापाला कट करायचे. ते दे वेर लाईक मोठे पडदे. आणि मग ऑन द स्पॉट आम्हाला शूट लावायचं होतं. सकाळ आम्ही सेटवरती गेलो, एका ठिकाणी थांबलो
आणि तिकडे साडी नेसायला घेतलं त्यांनी, तेव्हा त्यांना कळलं, अरे बापरे, हे तर खूप मोठे म्हणजे लॉंग एवढे पडत आहे, तर करायचं काय? मग तिथे कट केलं कसं बसं आणि तसं गुंडाळलं. तर एकीने तर तसंच गुंडाळलंय हा. लिटरली. हा. तर कोणी पाहिलं असेल तर ते दिसेल माझ्या मागे ती ग्रीन साडीवाली. तर हा किस्सा होता. आणि एकदा संजूला डोंगराच्या टेकडीवरती शूट करायचं होतं. ते एक साडी आहे पांढरी आणि त्याच्यावरती रेड कलरचे हार्ट आहेत. ओपनिंग करते मी हा. एक शॉपचं, येस. ती जी साडी आहे त्याच्यावरती. आम्हाला हा. टेकडीवरती सन डाऊन व्हायच्या आधी करायचं होतं, पण झालं लेट, कारण मला कॉस्ट्युम चेंज करायला आणि हे झालं. मग संजू तर बिचारा व्हेरी सॉफ्ट हार्टेड, पण तरी पण मला ओरडणार, बोलणार कसं? मग तरी टेकडीवर जाऊन त्याची किरकिर चालू होती. सन डाऊन झाला रे, करायचं होतं शूट, आता राहिलं. आता पण दिवस एक्सटेंड करू शकत नव्हते, ऑलरेडी आम्ही रिहर्सलला वगैरे खूप दिवस घेतले होते. मग ते एक झालं की डोंगरावर जाऊन आम्ही थांबलोय, कसं बसं वरती गेलोय, गाडी घेत मला नेत, मग ते तिथे एक गाव आणि ती बाईक कार खालीच लावायची होती. कसं बसं गेलो वरती चढत चढत आणि सूर्य मावळला. मग तो सीन होता. मग नंतर आम्ही म्हटलं की चला जाऊ दे, ह्याच्या ऐवजी आपण दुसरं लावू. मग तो एक किस्सा होता. आणि बाकी रेस्ट ऑफ द शूट तर झालंच छान. आणि गावाकडची लोक, खाण्यापिण्याचं थोडंसं स्ट्रगल असतं, कारण की तिकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही होत. बट स्टील ही मॅनेज्ड व्हेरी नाईस, की सगळं छान झालं. त्या गाण्यासाठी तू किती पैसे घेतले होते? नाही, मी त्याला विचारत पण नाही आणि मी त्याला बोलतही नाही. मी स्वतः बघितलंय त्याला त्याच्या फर्स्ट गाण्यामध्ये, जेव्हा तुम्हाला फर्स्ट गोरे गोरी पान आम्ही केलं होतं, कोलॅबोरेशन मध्ये होतं ते गाणं, तेव्हा मला माहिती होतं की बाबा फक्त ट्रॅव्हलिंग मिळणार आहे. तेव्हा ट्रॅव्हलिंग तरी दिलं त्याने ऍटलिस्ट तेवढ्या स्ट्रगल मधून. सो तू गुलाबी साडी सॉन्ग इतकं हिट फ्री मध्ये गेलेस? हो, आता बॉन्डच तसं आहे. आणि मी जर त्याला बघते की तो स्वतः स्ट्रगल करतोय, तो स्वतः त्याचं हे चालू आहे की लाईक ही इज सेलिंग हिज सॉंग्स त्याच्यासाठी, तर मी का मागेन की मला पण दे? मी अशी नाहीये, मी स्वार्थी, म्हणजे ती नाही का पैसा पैसा पैसा, मी अशी नाहीये की मला पैसा पाहिजे पैसा पाहिजे. पैसा इज लाईक माझा रोहित इज इनफ माझ्यासाठी, की माझ्या सगळ्या गरजा तो पुरवतो, काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त काय की एक आयडेंटिटी पाहिजे, एक आयडेंटिटी. तर माझं ते होतं. म्हणून मी कधीच त्याला असं म्हटलं नाही की संजू मला एवढे पैसे दे, मला तेवढे पैसे दे. आणि त्याला पण कळून जायचं ते त्याच्यामध्येच. आणि त्याचाही स्ट्रगल होतच. गुलाबी साडीपर्यंत त्याचं स्ट्रगलच होतं. तो स्वतःच्या खिशातूनच पैसे लावत होता ना, त्यातला कुठून इन्कम होता लाईक तोपर्यंत. आपण आजकाल बघतो की सोशल मीडियावरती तुम्ही रील्स करा आणि तुम्हाला फेम भेटायला लागतं. सो किंवा फॉलोअर्स वाढतात. तुम्ही आजकाल बऱ्याच गोष्टी, गेट रेडी विथ मी किंवा अशा काही गोष्टी ज्या आपल्या संस्कृतीमध्ये त्या गोष्टी आपल्याला सर्रास बघायला भेटतात. तर तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? तुला खरं सांगते तर मी एक आर्टिस्ट आहे आणि सोशल मीडियाच प्लॅटफॉर्म आहे, लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं. पण मला इंटरेस्ट युट्यूब आणि थिएटर्स वगैरे याच्यामध्ये. पण हे रील्स, जसं टिकटॉक आलं तिथे सगळी घाण सुरू झाली. आय एम व्हेरी सॉरी. तर मला नाही आवडत हे रील्सचं जे काही कॉन्टेंट क्रिएटर्सचं वेगळं जग आहे. ठीक आहे, छान क्रिएट स्वतःहून करतात, काहीतरी छान वेगळं आहे, आयडियाज मिळतात किंवा बरंच नॉलेज पण मिळतं आजकाल रील्स थ्रू. पण बाकी जो काही नॉईज आहे ना, मुजरा म्हणतात त्याला, मुजरा कल्चर, आय एम व्हेरी सॉरी, तर ते मला अजिबात आवडत नाही. मला अजिबात आवडत नाही. मी म्हणजे डान्स स्टुडिओमध्ये तुम्ही डान्स शिकताय, तिथे डान्स करताय, खूप छान, व्हेरी नाईस. बट पब्लिक प्लेसेसमध्ये जिथे वी एक्सपेक्ट पीस, ज्या ठिकाणी लोक जातात, तिथे तुम्ही उगाच काहीतरी नाचताय लोकांना, मला पर्सनली नाही आवडत. एका ठिकाणी मी जर बागेत खूप छान गेले आणि इथे मी बसले, आता त्यांना तिथे शूट करायचंय, आता मला तिथून उठावंच लागणार आहे कारण त्यांना ते डान्स करायचंय, तर माझी चिडचिड होते. ते काय आहे, काय, जा ना घरी, जा ना स्टुडिओमध्ये, तिकडे नाचा. मग ते माझा प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो किती जणांचा, पण मला बरेच जण रिलेट करतील की मला अजिबात आवडत नाही हे कल्चर. मी रील स्टार चुकून, आमच्या बारामतीचे एक अँकर आहेत, एका इव्हेंटला आम्ही गेले होते, तर त्यांनी माझं नाव घेताना असं घेतलं की रील स्टार प्राजक्ता घाग. आय वॉज व्हेरी ऑफेंडेड. मला असं झालं की मी रील स्टार नाहीये, मला रील स्टार नका म्हणून, मी आर्टिस्ट आहे. रील स्टार असणं काही चुकीची गोष्ट नाहीये, खूप छान गोष्टी करू शकतात रील स्टार्स पण. बट परत तेच की जे चुकीच्या गोष्टी किंवा सेमी न्यूड गोष्टी चालू आहेत. आता आजकाल लहान मुलं पण फोन बघतात, लहान मुलं मोबाईल बघतात, आणि आजकाल तर पेरेंट्स पण लहान मुलांना साडी वगैरे हे घालून किंवा स्कर्ट घालून डान्स करायला लावतात. आय एम व्हेरी शुअर की त्यांना तर ती इच्छा नाहीये. त्यांना काय कळतंय की रील्सवरती आपण फेमस होतोय वगैरे, त्यांना जबरदस्ती त्याच्यामध्ये घालायचं. आय डोंट लाईक इट ऑल. मला अजिबात आवडत नाही हे जे काही रील्सचं जे कल्चर आता झालंय, ज्याच्यामुळे आपल्या देशाचंच रिअल टॅलेंट डायव्हर्ट होतंय. की म्हणजे तुला कळतंय ना की ज्या वयात त्यांचं जे इंटेलेक्च्युअल लेवल आहे ते अपग्रेड केले पाहिजे, तिकडे आपण त्यांना डायव्हर्ट कुठे करतोय की तुम्ही
काहीतरी डान्स करा आणि तुम्ही फेमस व्हा, मग तुम्हाला ब्रँड अप्रोच करतील आणि मग तुम्हाला पैसा मिळेल. इंस्टाग्राम थ्रू तर पैसे मिळत नाहीत. टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुला मी माझं दाखवेन की आतापर्यंत मला $0.02 मिळाले. ओके. इतके व्ह्यूज असून सुद्धा. तर तिथून तर पैसे तुम्हाला मिळत नाहीत. तुम्हाला पैसे कुठून मिळणार? तर तुम्हाला ब्रँड्सने अप्रोच केला वगैरे, तर ते पण एका सर्टन लिमिट पर्यंत. फिक्स इन्कम तुमचा. युट्यूब इज व्हेरी बेस्ट. इट इज अ व्हेरी नाईस प्लॅटफॉर्म. पण रील्स मला नाही, अजिबात आवडत नाही. तू पाहशील, मी रील्स असे नाही करत की ठीक आहे, तुम्हाला आवडे तुम्ही करा, नॉट बॅड, बट तुमचा इन्फ्लुएन्स जर चुकीचा पडत असेल जनरेशन्सवरती, तुम्ही काही मोटिवेशन पण देत नसाल आणि उगाच तुम्ही काहीतरी फालतूचं करताय, तर आय हेट दॅट थिंग. मला अजिबात नाही आवडत ते. ओके. सो रील स्टार आणि आर्टिस्ट यांच्यामध्ये फरक काय तुला बघायला मिळतो? एक सॉफ्ट लाईन आहे त्याच्यामध्ये, कारण की आता आर्टिस्ट लोक पण आलेत रील्स मध्ये, मध्ये. कारण की आता ऑप्शन्स नाही, ते कॉम्पिटिशन किती चालू आहे आणि त्यांनी एवढ्या गोष्टी अपग्रेड केल्यात ते सोशल मीडियावाले, ऍप्सवाले, की त्यांना आता ऑप्शनच नाहीये. आता तू बिझनेसमॅन जरी असशील, तू एखादा बिझनेस काढलास आणि तुला याच्यामध्ये घुसावंच लागणार आहे, तुला रील्स करावेच लागणार आहे तुझं दाखवायला, रिअल इस्टेट व्हॉट एव्हर, तर ऑप्शनच नाहीये. सो प्राजक्ता, तू आज इथे आलीस आणि आपल्या प्रेक्षकांना तुझ्या जर्नीबद्दल सगळं सांगितलंस. धन्यवाद तू इथे आल्याबद्दल. मला पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच, तू मला इथे इन्व्हाइट केलंस आणि प्रेक्षकांना देखील आवडेल आपलं संभाषण. लेट्स सी. थँक्यू. थँक्यू सो मच.